अनुदान वाटपात अध्यक्षमध्ये जालना जिल्ह्यात 28 तलाठ्यांनी बनावट शेतकरी दाखवून तब्बल 34 कोटी 97 लाख रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचं आता उघड झालेलं आहे। यात काही ग्रामसेवक आहेत, कृषी सहाय्यकांचा देखील समावेश आहे। अध्यक्षमध्ये त्या जिल्ह्यात 22, 23 आणि 24 मध्ये अतिवृष्टी, पूर, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि सरकारकडून अनुदान मंजूर झालेलं होतं। 1,79,000 खातेधारकांच्या 79 कोटी अनुदानापैकी 72 कोटीची तपासणी केली तर त्यात असं आढळून आलं की 34 कोटी 97 लाखाचा गैरव्यवहार आहे। जवळपास 50% गैरव्यवहाराची रक्कम झाली। अध्यक्षामध्ये मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं अशी एक म्हण आहे आपल्याकडे। अध्यक्षामध्ये हे अधिकारी या पैशावर डल्ला मारतायत। शेतकरी संकटात आहेत, त्याला मदत पाहिजे, पण शेतकऱ्यांचा छळ करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्याकडून जर होत असेल तर त्या अधिकाऱ्यांच्यावरही ताबडतोब चौकशी करून कठोर कारवाई झाली पाहिजे। माझा दाट संशय आहे की यात कोणीतरी मोठा मासा आहे। आता चौकशी होईल, छोट्या छोट्या लोकांना शिक्षा वगैरे होईल, तलाठी वगैरे, पण हे धाडस होतं। याचा अर्थ छोटे छोटे मासे न मारता अध्यक्षमध्ये मोठ्या माशाला पकडण्याचं काम हे आपण करावं। आम्ही समजू शकतो की सरकारमधले सरकारी अधिकारी वगैरे याच्यात सामील असतील। माझी विनंती आहे की याच्यात सरकारने लक्ष घालावं।